मित्रांनो, माझं नाव आहे शेखर आणि आपल्या चॅनलचं नाव आहे द बोका ट्रॅव्हलर. आत्ता आपण एका मंदिरामध्ये जाणार आहे. त्या म्हणजे मंदिराचं नाव आहे हिंगलाज माता मंदिर आणि ते मुंबईमध्येच आहे आपल्या. तर तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली मंदिर कुठे आणि कसं आहे ते. थोडीशी माहिती देतो. हिंगलाज माता जी आहे तिचं खरं जे मंदिर आहे ते पाकिस्तानमध्ये कराचीपासून 220 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हिंगोल नॅशनल पार्कच्या बरोबर सेंटरला आहे. नदीच्या काठावरती वसलेलं आहे ते. तर आपल्या मुंबईत पण आपल्याला देवीचं दर्शन करायला भेटेल. तर चला बघूया देवी कुठे आणि कशी आणि कसं मंदिर आहे ते. चला, आपल्याला ट्रेनने जावं लागेल. ट्रेन आहे, स्टेशन आहे. तर आपण ट्रेनने जाऊया. कसं कसं जायचं आहे ते तुम्हाला तर ट्रेनमध्ये कळेलच. चला. आलेली लोकल 8 वाजून 30 मिनिटांची अर्बन लाईनवरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज डाके रोड स्टेशन आहे. डाके रोड स्टेशनला बाहेर आल्यानंतर ह्या साईडने बघा दिसत असेल तुम्हाला हा रोड आहे आणि इकडून आल्यानंतर आपल्याला इकडे जायचं आहे. लेफ्ट हँड साईडला जायचं आहे. इकडून लेफ्ट हँड साईडला आपल्याला जायचं आहे. तर चला जाऊया. नमस्कार, मी आता पोचलो आहे डाके रोड स्टेशन. हे बघा दिसत असेल तुम्हाला मागच्या साईडला आणि इकडून आपल्याला गेल्यानंतर ह्या रोडने जायचं. इकडून आतमध्ये असा रोड गेलेला आहे ना, हा सिग्नलवरून. इथून आपल्याला सरळ जायचं सरळ. तर चला बघूया देवी कुठे आणि कशी आहे. हा रोड दिसतोय ना, ह्या रोडपासून सरळच आहे बघा. इकडून असं गेल्यानंतर हे बघा इकडे हा रोड आहे. ह्या रोडवरतीच आहे. हा दिसत असेल बघा हा रोड. हा पूर्ण पुढेच आहे. तर एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे फक्त. पाचच मिनिटाच्या अंतरावरती आता आपण पोचतोय तिथे आणि बघूया मुंबईमध्ये जर मंदिर असेल तर तुम्ही विजिट करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला आता मंदिर बघूया. मला म्हणजे एक्साइटमेंट आहे की हिंगलाज माता मंदिर मुंबईमध्ये आहे. तर चला आता दर्शन करूया.
हे कॅन्सर हॉस्पिटल आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही जर आलात तरी तुम्हाला दिसेल बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, अहिल्या देवी होळकर कॅन्सर हॉस्पिटल आहे. आणि इथूनच पुढे गेल्यानंतर लगेच देवी आहे, देवीचं मंदिर आहे. इथूनच चला बघा, दिसत असेल तुम्हाला लेफ्ट हँड साईडला, अपोजिट साईडला आहे, दिसत असेल तुम्हाला. आता दाखवतो तुम्हाला. हा रोड आहे बघा, इकडे मागे हॉस्पिटल आहे आणि इकडून आपण पुढे चाललो आहे. आता जवळच आहे एकदम. पोचतोय आपण. हे बघा लिहिलेलं आहे. आता बघा इथून हा रोडच्या समोरच्या साईडला बघा, हे बघा दिसत असेल तुम्हाला श्री माणकेश्वर मंदिर, माझगाव, श्री हिंगलाज माता मंदिर. नमस्कार, आता पोचलो आहे बघा. ही एंट्री आहे, इथे लिहिले बघा श्री माणकेश्वर मंदिर, माझगाव, हिंगलाज माता मंदिर. तर चला आतमध्ये बघूया देवी आहे कशी आणि कशी, म्हणजे कसे आहे, म्हणजे मूर्ती कशी आहे, मूर्ती रूपात आहे काय. चला आतमध्ये बघूया आपण. तर पोचलो आहे बघा, मागे गेट आहे, गेटमधून आता आतमध्ये जाऊया, देवीचे दर्शन करूया. चला. चला आतमध्ये जाऊया वरती देवीच्या दर्शनाला. हीच एंट्री आहे, तर चला बघूया आपण. हा बघा, हा रोड आहे, ह्या रोडने जायचं आपल्याला, दिसत असेल तुम्हाला. बघा, सरळ आल्यानंतर समोरच तुम्हाला दिसेल मंदिर. हे बघा, ते छोटी मंदिरं पण आहेत हनुमानाचं. हेच हिंगलाज माता मंदिर आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल देवीचं स्वरूप, खूप सुंदर देवी अशी आहे, विराजमान आहे. आणि हेच हिंगलाज माता मंदिर आहे. लाकडाचं पूर्ण गाभार आहे, लाकडाचा, सागवानी. देवीचे दर्शन घ्या. खूप सुंदर देवी आहे. माझ्या मागे बघत आहे हे हिंगलाज माता मंदिर. मुंबईमध्ये एकमेव असं देऊळ आहे. नंतर जे मेन देऊळ आहे ते पाकिस्तानमध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं मी, तसंच आहे. तर इथे या सर्वांनी दर्शनाला. देवी खूप सुंदर आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि देवीचं दर्शन करायला तुम्ही इकडे माझगावमध्ये या. धन्यवाद. नमस्कार, मी आता मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्येच आहे. हे बघा, देवी आहे. देवी खूप सुंदर आहे. सर्वांनी दर्शनाला या. देवी हिंगलाज माता मंदिरची तुम्हाला मगाशीच माहिती दिली मी. मुंबईमध्ये या. मुंबईमध्ये पण हे मंदिर आहे, माझगाव स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती. तर देवी खूप सुंदर आहे, वर्णन करता येणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, खूप देवी सुंदर आहे. तर सर्वांनी दर्शनाला या. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. बघा, हे इथे हिंगलाज माता मंदिर आहे, दिसत असेल तुम्हाला. हिंगलाज मंदिर, हिंगलाज माता मंदिर दिसत असेल तुम्हाला. एक मिनटं. आणि इकडे माणकेश्वर म्हणून आहे, जे स्वयंभू शिवलिंग आपण मगाशी दर्शन केलं ते या साईडला आहे. नमस्कार, झालं दर्शन. देवी खूप सुंदर आहे. हिंगलाज माता मंदिर माझगावपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती स्टेशनवरून. तर सर्वांनी या, मला खूप चांगलं फिलिंग येते. आणि जवळच आहे एकदम, म्हणजे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावरतीच असेल. तर या सर्वांनी देवीच्या दर्शनाला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिराची एंट्री अशी आहे आणि इथे आतमध्ये एक शिवलिंग आहे माणिकेश्वर म्हणून स्वयंभू आहे बघा. खूप सुंदर असं शिवलिंग आहे आणि सभामंडप पण खूप छान आहे बघा. आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया. हर हर महादेव. छान शिवलिंग आहे. ते गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे. हर हर महादेव. स्वयंभू शिवलिंग आहे आणि खूप छान व्हायब्रेशन आहे मंदिरामध्ये. एवढं मी आता दर्शन केलेलं आहे आणि खूप चांगलं आहे. आता बाकीच्या ठिकाणी दर्शन करूया.